संघर्ष यात्रेच्या निमित्तानं पंकजा मुंडे यांना भाजपमध्येही संघर्ष करावा लागतोय अशी टीका धनंजय मुंडेंनी केली आहे। बीडमध्ये वारसा हक्काच्या लढाईत कधीच मागे पडलेल्या आणि राष्ट्रवादीतही स्थान नसलेल्या धनंजय यांचा हा अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न म्हणावा लागेल। भारतीय जनता पार्टीने अगोदर मुंडे साहेबांचं असलेलं खातं मंत्रीपद हे पंकजाताईंना द्यावं आणि मग संघर्ष करायला लावावा। फक्त संघर्ष करायचा तर ते मुंड्यांनीच करायचा। हे जे भाजपने अनेक वर्षापासून प्रयत्न चालवलेला आहे, ज्याची ओळख मुंडे साहेबांनी संघर्ष यात्रा करून केली आहे, तेच आज भाजप तिथं पंकजाताईशी सोबत संघर्ष यात्रेतून करत आहे। पंकजा मुंडे यांच्या संघर्ष यात्रेवर टीकास्त्र सोडत धनंजय मुंडेंनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा चमकण्याचा असा प्रयत्न केलाय। परळीत गोपीनाथरावांशी दगाफटका करणाऱ्या या पुतण्याला आता अचानक मुंडेंच्या संघर्षाची जाणीव झाली आहे। गोपीनाथ मुंडेंना त्यांच्या अखेरच्या काही वर्षात सर्वाधिक वेदनादायी संघर्ष करायला लावला तो याच धनंजय मुंडेंनी। गोपीनाथरावांच्या पराभवाचा विडा उचललेल्या आणि त्यासाठी जंग पछाडणाऱ्या धनंजय मुंडेंना त्यांच्या काकांनी नेहमीच चितपट केलं। महाराष्ट्रात महायुतीची मोठ बांधणाऱ्या गोपीनाथरावांना बीडमध्ये आप्तस्वकीयांशी लढण्यात अधिक शक्ती पणाला लावावी लागली। या संघर्षातही गोपीनाथराव सर्वांना पूर्ण उरले। त्यांचा समर्थ वारसा चालवण्याची धमक आपल्यात असल्याचं पंकजा मुंडेंनी गेल्या काही दिवसात दाखवून दिलंय। हा वारसा पुढे नेण्यासाठीच त्यांनी संघर्ष यात्रेचं आयोजन केलंय। धनंजय मुंडे मात्र त्याला भाजपमधील संघर्षाचं रूप देत आहेत आणि त्यात नाहक जातीय कार्ड खेळण्याचाही प्रयत्न करू पाहतायत। खरं तर गोपीनाथरावांचा वारसा आपल्याकडे खेचून घेण्याचा हा सगळा केविलवाणा प्रयत्न आहे। हे न समजण्या इतपत बीडची जनता काही खुळी नाही। झोपेत असताना डोक्यात दगड घातला अशी वेदना गोपीनाथरावांनी धनंजय यांच्या बंडानंतर व्यक्त केली होती आणि आयुष्यभर त्यांना ती सलतही राहिली। आता हेच धनंजय मुंडे पंकजाच्या संघर्षावर नक्राश्रू ढाळतायत। पंकजाच्या संघर्षावर त्यांना वेदना होत असल्याचं धनंजय दाखवत असले तरी गोपीनाथरावांच्या निधनामुळे धनंजय मुंडे यांचं उपद्रव मूल्य कमी झालंय। त्यामुळे राष्ट्रवादीतच धनंजय मुंडे यांना आता संघर्ष अटळ आहे। बीडमध्ये राष्ट्रवादीचे 5 आमदार आहेत, त्यांच्यातच मंत्रीपदाची चुरस असताना धनंजय मुंडे यांचा पक्षातल्या अस्तित्वासाठी तर हा लढा नाही ना, असाही प्रश्न आहेच। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।